मित्रांनो, आचारसंहितेची घाई पण शिक्षक भरती आणि पवित्र पोर्टलला मात्र दिरंगाई. थंबनेल तुम्ही निश्चितच बघितलेलं असेल मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आचारसंहिता लवकरच लागू होणार आहे मित्रांनो, आणि आचारसंहिता जर लागू झाली तर त्याचा शिक्षक भरतीवर काय परिणाम होईल आणि इतर काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्व अभियोग्यताधारकांनी याला स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. बघा मित्रांनो, एका बाजूला निवडणुकीची आचारसंहिता लागू होत आहे आणि दुसऱ्या बाजूला पवित्र पोर्टलचं काम मात्र अजून देखील चालू झालं का? नाही. सगळ्या महाराष्ट्रातील जे अभियोग्यताधारक आहेत दिवसेंदिवस काय आहेत, वाट पाहत आहेत की पवित्र पोर्टल कधी सुरू होईल. पवित्र पोर्टल सुरू झालं की रजिस्ट्रेशन सुरू होणार, मग शिक्षक भरतीची प्रक्रिया चालू होणार. पण अशातच आता आचारसंहितेची घाई होताना दिसत आहे. आचारसंहिता ही 10 नोव्हेंबर पूर्वी लागू होणार आहे मित्रांनो, आणि जर आचारसंहिता लागू झाली तर त्याचा शिक्षक भरतीवर काय परिणाम होईल, पवित्र पोर्टलवर काय परिणाम होईल, अभियोग्यताधारकांवर काय परिणाम होईल. तसेच काही अभियोग्यताधारकांचं असं मत आहे की जर आपण आताच पवित्र पोर्टल सुरू करण्याची घाई केली तर याच्यामुळे ज्या जागा आहेत त्या कमी जागा येऊन तेवढ्याच जागावर भरती होईल आणि बाकीच्या ज्या जागा आहेत त्या येणारच नाहीत आणि अनेक वर्ष आपल्याला पुन्हा वाट पाहावी लागेल का. अशा अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि जर तुम्ही बेल आयकॉनला प्रेस केलेलं नसेल तर बेल आयकॉनला प्रेस करून घ्या मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन नोटिफिकेशन्स व्हिडिओचे मिळत जातील. बघा मित्रांनो, या बाबतीत अशी माहिती आहे की पवित्र पोर्टलचा जो विलंब आहे तो कशामुळे होत आहे, की काही तांत्रिक कारण आहेत की ज्याच्यामुळे पवित्र पोर्टल सुरू झालं नाही. काय कारण आहेत तांत्रिक कारण? जसे की सॉफ्टवेअर अपग्रेड करून घ्यायचं असेल, किंवा जी नवीन कंपनी आहे तिला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा का या संदर्भात डिस्कशन चालू होतं. पण आता शासनाने निर्णय घेतलेला आहे की अगोदर जे पवित्र पोर्टलला हँडल करत होती त्याच कंपनीला न्यू कॉन्ट्रॅक्ट साईन करून घ्यायचा आहे, म्हणजे तिलाच रिन्यू करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे या कामाला वेळ होत होता. त्यानंतर काही सर्व्हरशी संबंधित प्रक्रिया पुन्हा करावी लागणार आहे, जेणेकरून पवित्र पोर्टल व्यवस्थितपणे चालू राहील. तसेच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू होणार आहेत, म्हणून शासनाचं बराचसा ध्यान जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत यांच्याकडे गेलेले आहे का, म्हणून कदाचित या पवित्र पोर्टलला उशीर होत आहे असं आपल्याला दिसून येते. बरं, मग ह्याची दिरंगाईचा जर काय परिणाम असेल, आता हे जे दिरंगाई होत आहे याचा शिक्षक भरतीवर परिणाम होत आहे का? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, शिक्षक भरतीवर ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम होत आहे का? हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की नोंदवा. बघा, जर आचारसंहिता लागू झाल्याच्या पूर्वी, म्हणजे आचारसंहिता सुरू होण्याच्या अगोदर जर पवित्र पोर्टल सुरू नाही झालं तर काय होईल मित्रांनो, की जर पवित्र पोर्टल आचारसंहितेपूर्वी सुरू नाही झालं तर काही गोष्टीचा परिणाम आपल्याला पाहायला दिसून येऊ शकते मित्रांनो. काय होऊ शकते जर पवित्र पोर्टल आचारसंहितेच्या अगोदर सुरू नाही झालं तर एक भरती प्रक्रिया थांबेल. कशी थांबेल? कारण आचारसंहिता लागल्यावर नवीन निर्णय घेता येत नाहीत. दुसरा परिणाम काय होईल की शिक्षक भरतीची जाहिरात पुढे ढकलली जाईल, म्हणजे ज्या जाहिराती येणार आहेत त्या अजून येतील का, त्याच्यासाठी वाट पाहत बसावी लागेल आचारसंहिता पूर्ण होऊन ती कंप्लीट व्हायची. त्याच्यानंतर तिसरा परिणाम काय होईल की जे पात्र उमेदवार आहे त्यांचे रजिस्ट्रेशन आणि त्याची जी स्क्रुटिनी व्हायची आहे ती मात्र थांबून जाणार. त्याच्यानंतरचा चौथा परिणाम काय होईल की शाळांमधील जे रिक्त पद आहेत ते तसेच रिक्त राहतील. पाचवा परिणाम काय होणार आहे की जे 2024-25 साठी नियोजित अशी भरती करण्याचे ठरवले होते ती आता पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये ढकलली जाणार. त्याच्यानंतर 6वा परिणाम काय होईल की अनेक अभियोग्यताधारक आहेत ज्यांच्या वयोमर्यादेचा प्रश्न उपस्थित होईल मित्रांनो, म्हणजे एज बार होण्याचं संकट त्यांच्यावर येऊ शकते. 7वा परिणाम काय होईल की बेरोजगार जे आहेत किंवा जे पदवीधर आहेत यांच्यामध्ये नैराश्याची भावना आणि मनामध्ये असंतोषाची भावना वाढू शकते मित्रांनो. मग आणखीन काय परिणाम होऊ शकते
राज्य सरकारवर जबाबदारी आणि दबाव वाढू शकतो. आणि नवा परिणाम काय होऊ शकतो की जे अभियोग्यता धारक आहेत, ज्यांच्या मनामध्ये हा असंतोष आहे, याचं रूपांतर आंदोलनामध्ये पुन्हा होऊ शकते. मित्रांनो, पुन्हा आंदोलन सुरू होऊ शकतात का? त्याच्यानंतर 10वा परिणाम काय होऊ शकतो आणि सर्वात महत्वाचा जो परिणाम असेल, ज्याचा शिक्षणावर थेट परिणाम होणार आहे, या बाबतीत तुम्हाला काय वाटते मित्रांनो? हे जे 10 परिणाम या ठिकाणी आपण सांगितलेले आहेत, तर हे 10 परिणाम जर आचारसंहितेच्या अगोदर हे पवित्र पोर्टलचं काम सुरू नाही झालं, तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्याला या सगळ्या गोष्टींवर होत असताना नक्कीच दिसून येईल, आहे की नाही मित्रांनो? मग आता अभियोग्यता धारकांवर काय परिणाम होऊ शकतो? जे उमेदवार आहेत, ज्यांनी टीईटीची परीक्षा पास केली आहे, TIITची परीक्षा पास केलेली आहे, त्यांनी D.Ed B.Ed पूर्ण केले, वर्ष झाले, ते अजूनही वाटच पाहत आहेत की शिक्षक भरती आता होईल, परंतु पवित्र पोर्टल वेळेत सुरू न झालं, त्याच्यामुळे अभियोग्यता जी धारण करून ठेवलेली आहे ती फक्त अभियोग्यता धारकच म्हणून मिरवणार आहेत का? त्या अभियोग्यतेचा फायदा अभियोग्यता धारकांना होईल का, असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसून येतो. मग आता जर आचारसंहिता लागू झाली तर पुढील भरती किमान 6 महिने पुढे ढकलली जाऊ शकते. काय वाटते मित्र तुम्हाला? कारण त्याच्यामध्ये प्रोसिजर व्हायला वेळ लागू शकतो आणि हा जो वेळ आहे, हा वेळ म्हणजे विलंब आहे आणि याच्यामुळे जे अभियोग्यता धारक आहेत यांच्या करिअरचा जो अमूल्य असा वेळ आहे तो निघून जात आहे मित्रांनो. त्यांची सर्व्हिस, त्यांची सेवा देखील कमी होणार आहे. हा देखील एक परिणाम आपल्याला दिसून येतो. आता व्हिडिओच्या सुरुवातीला आपण ज्या मुद्द्यांचं डिस्कशन करू लागलो की ज्याच्यामध्ये आपण असं म्हटलं होतं की जर पवित्र पोर्टल हे आचारसंहितेच्या अगोदर घाई गडबडीत सुरू केलं तर सध्या शासन दरबारी जेवढ्या जागा आहेत तेवढ्याच जागांची भरती अनाऊन्स होऊ शकते. उदाहरणार्थ जर 4-5 हजार जागा रिक्त असतील तर त्या 4-5 हजार जागांसाठी जर ही भरती प्रक्रिया सुरू झाली तर लाखो अभियोग्यता धारक आहेत, यांची स्पर्धा किती वाढेल आणि कट ऑफ कुठे जाईल मित्रांनो, आणि मग नंबर लागणाऱ्यांचे चान्सेस काय असतील, हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो. अभियोग्यता धारकांमधील दुसरा विचार प्रवाह असा आहे की थोडंसं लेट झालं चालते, परंतु काम थेट झालं पाहिजे. 75,000 जागा आणण्यासाठी अभियोग्यता धारक आता शासनाच्या जे काही हिवाळी अधिवेशन आहे याच्यामध्ये आंदोलनाचा पवित्रा घेऊन शासनावर दबाव आणून आपल्या न्याय हक्कासाठी लढण्याचा जो निर्णय आहे तो घेऊ शकतात आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा खेचून आणायच्या आणि हे जे अभियोग्यता धारक आहेत यांच्यामधली स्पर्धा कमी होईल. त्यांचा जो कट ऑफ आहे तो 2 डिजिट पर्यंत खाली येऊ शकतो. म्हणजेच ज्यांना 100च्या आत देखील मार्क आहेत त्यांची देखील लागण्याची शक्यता दाट आहे. अशा 75,000 जर जागा आल्या तर शक्य होईल का, असा देखील एक मतप्रवाह आहे. तर मग या 2 मतप्रवाहापैकी तुमचा काय विचार आहे मित्रांनो, की जो पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन म्हणा किंवा पवित्र पोर्टलचं काम म्हणा आचारसंहितेपूर्वी सुरू व्हायला पाहिजे की आचारसंहितेनंतरही झालंच चालते, हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये नोंदवा मित्रांनो, जेणेकरून क्लिअरिटी आपल्याला येईल आणि सर्व जे काही अभियोग्यता धारकांच्या वतीने ज्या काही आपल्या संघटना आहेत ह्या देखील एकत्रितपणे कार्य करून शासनावर विशिष्ट प्रकारे दबाव आणून म्हणा किंवा मग विनंती करून मागण्या मांडून आपल्या ह्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू शकतील. पवित्र पोर्टल सुरू झालं तर निश्चितच शिक्षक भरतीची प्रक्रिया चालू होणार आहे आणि मग याच्यामुळे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते देखील सुटणार आहेत. बरं, मग आता आपण अगोदर पाहिलं की जर पवित्र पोर्टल लवकर सुरू नाही झालं तर काय 10 मुद्द्यांचा परिणाम होईल. तर आता आपण काय बघणार आहोत की जर पवित्र पोर्टल तातडीने सुरू झालं तर काय होऊ शकते. बघा मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा जरी झाला तरी हा महत्वाचा व्हिडिओ आहे आणि डिटेल व्हिडिओज मध्ये सविस्तर चर्चा करता येतात मित्रांनो. बघा आता आपण काय डिस्कशन करत आहोत की जर पवित्र पोर्टल लवकर सुरू झालं तर काय होऊ शकते. तर सरकारने तातडीने ऍक्शन घेऊन आचारसंहितेच्या पूर्वी जर पवित्र पोर्टल सुरू केलं तर पवित्र पोर्टलमुळे जे काही अभियोग्यता धारक आहेत त्यांचा जो व्हॅल्युएबल टाइम आहे
तो वेस्ट जाणार नाही. त्यासाठी काय करायला पाहिजे, तर शासनाने रिक्त जागांचा अहवाल तयार करून घ्यायचा. संबंधित ज्या काही शाळा आहेत, संस्था आहेत, आस्थापना आहेत, त्यांचा डाटा गोळा करून है ना, त्याची आकडेवारी जमा करून एक मोठा आकडा है ना झाला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त जागा येतील आणि त्या जास्तीत जास्त जागा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये डिवाइड होतील मित्रांनो. मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, उर्दू माध्यम अशा माध्यमांच्या शाळांमध्ये ज्या जागा डिवाइड होणार आहेत, मग कॅटेगरी वाईज त्याच्यामध्ये डिवायडेशन होणार आहे. मग त्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीच्या वाट्याला है ना 75,000 जागा म्हटलं तर काही ना काहीतरी वाटा येणार आहे मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये आपला जो मेरिट आहे तो पाहून अभियोग्यता धारकांचे लागण्याचे चान्सेस वाढणार आहेत. हा एक पॉझिटिव्ह परिणाम त्याच्यामध्ये होऊ शकतो की नाही मित्रांनो. आणखीन एक गोष्ट आहे की जी शासनाने लक्षात घेतली पाहिजे, की जेवढी लेट ही भरती प्रक्रिया होत आहे तसं वयोमर्यादा आणि जे काही डॉक्युमेंट्स आहेत याचा देखील एक कालावधी निश्चित करावा लागेल. कारण अभियोग्यधारकांचं वय वाढत आहे, त्याच्यामुळे त्यांना तात्पुरती है ना शिथिलता याच्यामध्ये देण्यात येणार का, आणि ती द्यायला पाहिजे का. ही वयोमर्यादा आता तुम्ही बघा, जर भरती प्रक्रिया एक वर्ष लांबत गेली तर मग 1 वर्ष त्या अभियोग्यताधारकाचं कमी झालं. आणि जर तो मध्ये एजबार झाला तर मग एजबार झालेल्या अभियोग्यताधारकाच्या समोर जे काही शिक्षक होण्याचं स्वप्न होतं ते तर पुन्हा येणारच नाही. मग वयाची अट शिथिल होणार का, हा एक प्रश्न अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये निश्चितच निर्माण होताना दिसून येत आहे. त्याच्यामध्ये जर शिथिलता दिली तर मार्ग निघू शकते. आणखी काय होऊ शकते की जी शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे ना, SOP जी आहे, सिस्टमॅटिक ऑपरेटिंग प्रोसिडिंग, जर सुरू झाली तर ती अशी तात्काळ तर होणारच नाही. कारण आचारसंहितेच्या अगोदर अशी SOP तयार होणार नाही, त्याला भरपूर वेळ लागत असतो मित्रांनो. आणि SOP डेव्हलप होईपर्यंत जर वेट करत बसले तर शिक्षक भरतीची प्रक्रिया किती लांब जाणार आहे हे पण आपण विचार करू शकतो मित्रांनो. SOP एकीकडे डेव्हलप होत राहील, पण एकीकडे पोर्टलचं काम देखील सुरू राहायला पाहिजे का, या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय हे देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की नोंदवा मित्रांनो. तर या सगळ्या जर उपाययोजना केल्या तर भरती प्रक्रिया जी आहे ही कशी होईल, व्यवस्थित होईल, स्थिर होईल. उमेदवारांच्या मनातली निराशा दूर होईल, त्यांचा विश्वास वाढेल, आत्मविश्वास वाढेल, आहे की नाही. आणि जे पूर्वीचे शिक्षण मंत्री होते जसे की केसरकर साहेब, ते मध्ये मध्ये येऊन मध्ये काय करायचे, मीडिया समोर आपलं टिप्पणी द्यायचे की बा पवित्र पोर्टलची काय हालचाल सुरू आहे. अशा वेळोवेळी येऊन जर अपडेट देत राहिले तर अभियोग्यताधारकांच्या मनात एक भीतीचं वातावरण, एक संभ्रम अवस्था जी आहे ती निर्माण होणार नाही. एक ट्रान्सपरन्सी, शासन आणि शासनाचे कामकाज, हालचाली कोणत्या लेवलपर्यंत चालू आहेत ह्या सगळ्या गोष्टी कळू शकतात. आणि त्याच्यामुळे अभियोग्यताधारकांमधला हा जो एक क्युरिओसिटीचा विषय आहे किंवा पवित्र पोर्टल जे आहे ते कधी सुरू होणार आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी काय मिळेल, थोडासा जो प्रश्नचिन्ह आहे तो कमी होऊन त्याला स्वल्पविराम किंवा पूर्णविराम देखील मिळू शकतो. तर अशा उपाययोजना करणं गरजेचं आहे का, ह्या संबंधित व्हिडिओमध्ये जे मुद्दे मांडले ते तुम्हाला व्यवस्थितपणे पटले आहेत का, आणि जर तुम्हाला या व्यतिरिक्तही काही मुद्दे मांडायचे असतील तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की नोंदवा मित्रांनो. आणि याचा शिक्षक भरतीवर परिणाम होईल का, नाही होणार, हे देखील तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण जर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. तर आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.